चौकशी समितीचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आता ठपका ठेवण्यात आलाय, तर गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून न घेणं ही मोठी चूक असल्याचं यात म्हटलंय। आरोग्य समितीनं आरोग्य विभागाला सादर केलेल्या अहवालातनं हा ठपका ठेवण्यात आलाय। दरम्यान नर्सिंग होम ऍक्ट मधील नियमांनुसार डिपॉझिट रक्कम मागता येत नाही असं यामध्ये नमूद करण्यात आलंय। आपण पाहतोय चौकशी समितीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवलेला आहे। गर्भवती महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करून न घेणं ही चूक असल्याचं यामध्ये म्हटलं गेलेलं आहे। आता या अहवालाची कशी दखल घेतली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नर्सिंग होम ऍक्ट मधील नियमांनुसार डिपॉझिट रक्कम मागता येत नाही असं या समितीनं म्हटलंय। त्यामुळे समितीनं रुग्णालयावर ठपका ठेवल्याची ही माहिती आता समोर येते। एका गर्भवती महिलेचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला होता। त्यानंतर काही सवाल या रुग्णालयावर उपस्थित करण्यात आलेले होते। त्यानंतर एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीच्या अहवालातनं ही माहिती आता समोर आलेली आहे। सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता। तिच्याकडनं 10 लाख रुपये रुग्णालयानं मागितल्याचा आरोप केला गेला होता आणि त्यानुसार या संदर्भात चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्यानंतर या समितीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर हा ठपका ठेवत त्यांची चूक असल्याचं सांगितलं।